नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी तिळाची भाजी। तर हे सफेद तीळ घेतलेले आहेत बघा। तिळाच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेले आहेत ना। ते थंडीच्या दिवसांमध्ये काय आहे माहिती का, तीळ खाल्लेले चांगले असतात आपल्या शरीरासाठी। तर कमीत कमी हप्त्यातून एकदा तरी तुम्ही ही तिळाची भाजी करून खा। तर ही तीळ किती घेतलेले आहेत माहिती का, अर्धी वाटी तीळ आहेत। अर्धी वाटीपेक्षा पण जास्त आहे, तुम्ही थोडे जास्त पण घेऊ शकता, थोडे कमी पण घेऊ शकता। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला का नाही तीळ भाजून घ्यायचे। ते कसे एकदा तडतड तडतड असा आवाज आला की नाही, तीळ आपले उडायला लागले की नाही की बास करायचे। एकदम लाल भडक असे जास्त भाजायचे नाहीत, मग ती भाजी का नाही चांगली लागत नाही। तर 2 ते 3 मिनिटं मी काय केलेलं आहे, भाजून घेणार आहे। बघा असे तडतड उडायला लागले की नाही की काढून घ्यायचे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचे, आणि मग मिक्सरमधनं पावडर करून घ्यायचे। चाळणीमध्ये बघा मी काढून ठेवलेले आणि असं पसरून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं, आणि नंतर मिक्सरला पावडर करून घ्यायचे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल किती टाकायचे आपल्याला, अर्धी पळी, त्यापेक्षा पण कमी टाकू शकता, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे तर त्यात टाकायचं छोटा 1 चमचा किंवा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं। मोहरी एकदम बारीक आहे, त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे बघा चॉपरला एकदम बारीक केलेले आहेत। एकदम असे बारीक करायचे, जास्त म्हणजे जेवढं बारीक करता येईल का नाही तेवढी ग्रेव्ही चांगली बनते। आता ह्याला आपण चांगलं परतून घेऊया। 2 मिनिटं बघा हा कांदा चांगला मी परतून घेतलेला आहे, आणि हा तुम्हाला कांदा लाल दिसत असेल बघा, अशा पद्धतीचे कांदे होते। आणि 2 कांदे तेवढ्याच आकाराचे बघा मी चॉपरला बारीक केले। ती बारीक केल्यामुळे काय होतं, ग्रेव्ही छान होते। ह्याच्यामध्ये बघा 6 पाकळ्या लसणाच्या, 1 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे। आता ही पण काय करणार आहे माहिती आहे का, 1-2 मिनिटं मिडियम गॅसवर परतून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल। 2 मिनिटं मी परतून घेतले बघा। त्यात टाकणार आहे बघा थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया, आणि त्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटो, मी ते पण चॉपरला बारीक केलेलं आहे। आता हे पण आपल्याला गॅस आहे मीडियम, 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं, असं मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीमध्ये गॅस करणारे आता बारीक। आता आपण मसाले टाकून घेऊया। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर एकदम बारीक अशी आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आता ह्यात टाकायचे मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। तुम्ही कोणता पण मसाला टाकू शकता जो तुमच्याकडे आहे तो, काळा मसाला, कोल्हापुरी मसाला म्हणा, कांदा लसूण मसाला कोणता पण टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, बारीक गॅसवरच 1 मिनिटभर मी परतून घेते। मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा, असं तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। गॅस बारीकच आहे, आपण मसाले टाकताना गॅस बारीक केला होता। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला पाणी। आता पाणी कुठलं टाकायचं, कोमट पाणी टाकायचं, एकदम गरम उकळतं वगैरे टाकायचं नाही, कोमट पाणी टाकायचं। आता मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, थोडीशी हलवून घेऊया, आणि गॅस आहे बारीकच। आता बारीक गॅसवर काय करायचे माहिती आहे का, आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचे। हा जो मसाला आहे ना हा चांगला शिजला पाहिजे, आणि पॅक झाकण ठेवायचं। मिक्सरला बघा तीळ बारीक करून घेतले, ते एकदम बारीक करून घ्यायचे। आणि जर तुमच्याकडे जर खलबत्ता वगैरे जर असेल का नाही, तर त्यात तुम्ही जरी कुटले तर अजून छान चवील बघा। इतकं बारीक करायचे आपल्याला, आणि काय थंड झाल्यावर बारीक करायचं, गरम मध्ये बिलकुल बारीक करू नका तुम्ही। बारीक गॅसवर बघा आपण शिजाय ठरवता मसाला बघा, मस्त असा शिजला गेलेला आहे, अशा पद्धतीत झाले। आता ह्याच्यामध्ये ही तिळाचं आपण जे पावडर केली होती ना हे टाकून घ्यायची। सगळे तिळाची पावडर केलेली बघा टाकून घेतलेली आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीकच गॅसवर। मस्त बघा मिक्स झालेलं आहे, आणि एवढं घट्ट झालेलं आहे। ह्यात आपल्याला परत पाणी टाकायचं बरं का, पाणी कोमटच टाकायचे बघा। मिक्सरच्या भांड्यात ज्यात तीळ आपण केलं होतं ना बारीक, त्यात मी पहिला आपण अर्धा ग्लास ओतलेला, त्यात राहिलेलं पाणी मी आता त्यात ओतलं होतं, कोमट पाणी होतं ते। आता हे अशा पद्धतीमध्ये बघा झालेले आहे। ह्याला काय करायचे माहिती आहे का, ते टाकल्यानंतर आपण जे तिळाची पावडर टाकली की नाही, त्याच्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचे 5 ते 7 मिनिट। तर गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा, गॅस बिलकुल फास्ट ठेवायचा नाही। जर तुम्ही फास्ट ठेवला, मीडियम ठेवला तर सगळीकडे उडेल असं, त्यासाठी बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं बघा, मस्त असे झालेले। अशा पद्धतीमध्ये शिजवून द्यायची चांगली। जेव्हा आपण हे टाकतो ना तीळ बारीक करून, तर ते असे शिजली पाहिजे चांगली। तर गॅस करणार आहे मी बंद। जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही थोडीशी अजून पातळ पण करू शकता, कारण ही थंड झाली का नाही की घट्ट होते, जसं आपण महाद्या करतो ना शेंगदाण्याचा, अशा पद्धतीत होतं। तर अशी मस्त बघा अशी चवदार। ते थंडीच्या दिवसात का नाही, एवढी जरी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी बर, चपाती बर, कशाबरोबर खावा, चवीला 1 नंबर लागणार, मस्त अशी लागते। पण खाणं गरजेचं आहे की, कारण थंडीमध्ये काय होतं, आपले हाडं दुखतात। त्यासाठी ही मजबूत होण्यासाठी बघा हे अशा गोष्टी खात राहायचं, म्हणजे कायम आपलं शरीर पण चांगलं राहतं। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।